अफजल खान वधाबद्दल ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस एक गोष्ट म्हटली जाते की तो आला नव्हता, त्याला आणला होता. आता आणला होता म्हणजे नक्की काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या बुद्धिचातुर्याने त्या अफजल खानाला जावळीमध्ये खेचून आणला होता. या कामामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं बुद्धिचातुर्यच नाही, त्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वकील होते पंताजी गोपीनाथ बोकील, या पंताजी काकांची मुत्सद्दीगिरी पण खूप महत्वाची होती. सर्वात आधी खानानंच त्यांचा जो वकील होता कृष्णाजी भास्कर, त्या कृष्णाजी भास्करला महाराजांकडे बोलाचाली करायला पाठवलेलं. त्यावेळेस त्यांनी शिवरायांच्या गुन्ह्यांचा धडाच वाचून काढला आणि त्यानंतर शेवटी सांगितलं की जी जावळी तुम्ही परत घेतली ती परत देणे आणि वाईस भेटीला येणे. महाराजांची पहिल्यापासून एक भूमिका होती की महाराज सगळ्या अटी खानाच्या मान्य करायला तयार होते, पण खानाला भेटण्यासाठी वाईस जाण्यास तयार नव्हते. कृष्णाजी भास्कर ज्यावेळेस परत जात होता त्याला उत्तर देण्यासाठी महाराजांनी त्यांचा वकील म्हणजेच पंताजी काकांना कृष्णाजी भास्कर सोबत पाठवलं. पंताजी काकांनी खानाला निरोप काय दिला तर काका माझ्या मनात कुठलेही कपट नाही. काका म्हणजे काय तर अफजल खानाला काका म्हणतात मुद्दाम महाराज. पंताजी काकांनी पण एक मुत्सद्दीगिरी इथे दाखवली ती म्हणजे काय तर पंताजी काका काय म्हणतात की जसे शहाजी राजे तसेच आपण राजा भेटतो तुम्हाला, त्यामुळे फक्त एक गोष्ट अशी तो वाईस यायला तयार नाही. यानंतर खानाने छत्रपती शिवाजी महाराजांना काय उत्तर दिलंय याचं आपल्याकडे एक विश्वसनीय साधन नाही. पण यावेळी पंताजी काकांनी एक जबरदस्त गोष्ट केली ती काय तर रात्रीच्या वेळी ज्यावेळी मुक्कामाला होते पंताजी काका तिथल्या सैन्याला किंवा तिथल्या वजिरांना पंताजी काकांनी पैसे देऊ केले. त्यावेळी त्यांना एक गोष्ट कळाली की खानाला असं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धात पकडणं अवघड आहे, त्यामुळे त्याची भेट घेऊन सल्लामसलत करण्याचं नाटक करून त्याला पकडायचं. कारण ही गोष्ट त्यावेळेस कळाली ती महाराजांना त्यांनी कळवली. त्यानंतर मग महाराजांनी पुन्हा एकदा पंताजी काकांना वाईला पाठवले. इथे आपल्याला समजतंय की खानानं त्यावेळी जावळीत भेटीस यायला नकार दिलाय. त्यावेळी पंताजी काका काय म्हणतात तर राजा खचलाय, राजा तुम्हाला भीतो, वाईस येण्यास शंका त्याच्या मनात उत्पन्न होते, तुम्हीच जावळीस येणे. आता यावेळेस खान काय म्हणतोय राजा हरामजादा आहे, मला जावळीत बोलवतो, जावळीची जागा म्हणजे अति बिकट. बरं खानाला महाराजांना भेटायचं होतच, त्यामुळे काय खान काय म्हणाला की तू ब्राह्मण आहे, तू मला शपथ देत असशील तर आम्ही जावळीस यायला तयार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पंताजी काकांना आधीच सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या की हर प्रकारे कुठल्याही प्रकारे खानाला जावळीस ओढून आणायचंच आहे आपल्याला. त्यामुळे पंताजी काकांनी वेळेचा विलंब न करता शपथ घेतली. जावळीला आल्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, तुम्ही ससैन्य जावळीत या, हे सुद्धा पंताजी काका त्यावेळी सुद्धा म्हणाले. ही तर गोष्ट खानाच्या मनातलीच होती, पण ससैन्यासोबत जावळीत येणं खानाला नंतर किती महागात पडलं हे आपण पुढच्या व्हिडिओत बघू.